तर अन्न संपून न्याय भेटलेला आहे. आंधळा काय म्हणतो पांगळ्याला, तुम्हाला खाली बस आणि मला रस्ता सांग. सांग, दाखव नव्हे, दाखवायला त्याला दिसणार आहे का, नाही, सांग. तसं अध्यात्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण केवळ विज्ञान करत राहिलो आज, पण अध्यात्माला महत्व देतो का आपण? आपण काय म्हणतो, अध्यात्म कुणी करायचं, म्हातारे माणसाने करायचं. 70-80 हा जे आता वर जाणार आहे नाही, पण आता असं युग आहे ना, कधी वर कुणी पण जाऊ शकते. असं काही नाही की पूर्ण आयुष्य जगून आपण जाणार नाही, काही होऊ शकते. तर विज्ञान हे अध्यात्माशिवाय कसं आहे, आंधळ आहे आणि अध्यात्म हे पांगळ आहे. तर हे मेंदू दाखवलेले तसे. आपला उजवा मेंदू जो आहे तो जास्त भावनिक असतो आणि लेफ्ट जो ब्रेन आहे तो काही लॉजिकल आहे. जास्त तर तुम्ही तर जे वैज्ञानिक करत असाल का नाही, त्याचा लेफ्ट हा जास्त डेव्हलप होतो. म्हणजे अध्यात्मामध्ये असं आता आपल्याला इथं विद्यालयामध्ये काय सांगतं, परमात्मा दोन्ही बॅलन्स झालं पाहिजे. अध्यात्म पण तेवढंच पाहिजे आणि लॉजिक पण तेवढंच पाहिजे. आणि त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या. त्या चित्रात काय दाखवलेलं आहे, सगळ्यांना विचार येतो की बाबा मी एवढा मोठा माणूस आहे, मी हे आहे, ते आहे, नेता आहे, अमुक आहे, पण मी कोण आहे हा प्रश्न आहे. क्वेश्चन काय आहे, बाल्यावस्था, गर्भावस्थेमध्ये पुन्हा हा मुलगा जेव्हा मोठा होतो या सगळ्या त्याच्या शरीराच्या काही अवस्था दाखवलेल्या आहेत. बघतो आपण की सृष्टीवरती आज ओव्हर पॉल्युशन किंवा पॉप्युलेशन वाढत निघालेलं आहे, किंवा जे काही अँझायटी आहे, पेप्टिक अल्सर आहे, पोटात दुखणं आहे, जे काही आजारपण आहे दिवसेंदिवस कमी वाढायला लागले. तर त्याला कारण काय आहे, एक आहे ध्वनी प्रदूषण. कानामध्ये इतकं तर ते आपण डॉल्बी वगैरे ऐकतो. आता सुद्धा खरोखर देवीचं आपल्याला हे करायचं नाही, एवढा गाजावाजा द्यायला पाहिजे. डॉल्बी जास्त तुम्ही कर्णकर्कश लावली म्हणजे देवी खुश होणार आहे का? त्या डॉल्बीने जर अनेक लोकांचे कान बरबाद झाले तर काय उपयोग आहे त्याचा? देवी काय आपल्याला असं करायला सांगणार नाही, उलट शांतीनं माझं स्वागत करा म्हणून. वाजवायचंय आपल्याला पण मर्यादेमध्ये. आपलं कान आपले सहन करू शकतील असं. त्याच्यामुळे कानाचं साऊंड पोल्युशनमुळे मेंदूवरती त्याचा काय करायला परिणाम होणार. त्यानंतर जे काही आज अनेक इंडस्ट्रीज आहेत किंवा जे धूर निघतो त्याच्यातून वाहनांच्या मधून, त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या डोळ्यावरती होतो. ते नीट कधी घालतो डोळ्यावरती रेटायना वगैरे आपला खराब व्हायला लागतो. त्याला कारण पण काय आहे, प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण आहे. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये हे जे वायू गॅसेस, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड जात असतं, त्याचा इफेक्ट कुठं होतो, आपल्या लंग्सवरती होतो आणि लंग्स आपले खराब होत राहतात. त्याच्यानंतर ब्लडमध्ये कार्बन मोनॉक्साईड दाखवलेलं आहे. कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईडमुळे आपलं काय होतं, रक्त दूषित होत राहतं. आपल्या शरीराला आपल्या रक्ताला शुद्ध होण्यासाठी कशाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. मग हे जे ओव्हर पॉल्युशन वाढत निघालेलं आहे त्याच्यामुळे व्हायला लागलं काय, ऑक्सिजनची कमतरता. म्हणून तुम्ही बघितलं कोरोनामध्ये काय झालं, ऑक्सिजन कमी 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 म्हणून सारखं काय लावतं ते लोक. ऑक्सिजनचे सिलेंडर आपण एवढे बघितले नव्हते कधी वगैरे. ह्या पिरियडमध्ये खूपच झालं ते घटना. आणि आज जेवढे काही कॉस्मॅटिक्स मुली जे वापरतात, प्लीज देव्या काय आता असे नसत नाही, खूपच असं लिपस्टिक लावलं पक पक पक, तिसरी देवी असेल, देवी नाही नटनट्या ते सगळं करतात शृंगार. जेवढे तुम्ही नॅचरल राहाल ना, पण तुमचं हे तेज जे आहे चेहऱ्यावरचं, विचाराचं तेज आहे ते वाढलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या पोल्युशनमुळे किंवा आज डिटर्जंट वगैरे आहे त्याच्यामुळे डायरेक्ट स्किनवरती परिणाम होतोय. अन्न जे आपण खातो ते पण कसं आहे, सगळं हायब्रिड आहे, सगळे केमिकलवाला आहे. त्याच्यामुळे आपल्या आईमध्ये ताकद जेवढी थोडी सुद्धा आपल्या नाही आहे. तरुण आहे म्हणजे आपल्या ताकद जास्त पाहिजे की नाही. तर याला मूळ कारण आहे की आपल्या विचारांचं पोल्युशन. विचार एवढे दूषित होत निघालेत एकमेकांच्या बद्दल, इतकी कलुषित व्हायला लागले की त्याचा परिणाम टेन्शन वाढत निघालं. टेन्शन दूर करण्यासाठी माणूस मांसाहार, नॉनव्हेज, दारू, गांजा, भांग, चरस, इंजेक्शन्स, आज कॉलेजमध्ये इकडे बघतोय ड्रग्स घरात पुसलेले आहेत. पूर्वी वाटायचं बाबा कॉलेज लेवल आहे किंवा दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आहे असं वाटायचं, पण आजकाल ते सगळीकडे आलेलं आहे. तर मूळ कारण ओव्हर पॉप्युलेशन आहे.
संख्या वाढत निघाली. याला कारण कामगार क्रोधामुळे, हिंसाचार, लोभी वृत्तीमुळे इंडस्ट्रीजचं प्रमाण जास्त झालं, त्यामुळं प्रदूषण वाढत निघालं. नंतर लोक खुर्चीसाठी काय पण मारामारी करतील, हाणामारी करतील, खून, दरोडा सगळं चालू आहे. आणि आता आपलं तिसऱ्या महायुद्धाच्या आपण उंबरठ्यावर आहे. कधी काय होईल सांगता येईल. आणि आताची सध्याची सिच्युएशन आहे.